आज आपण भारतातील एक अतिशय महत्त्वाचा कायदा समजून घेणार आहोत. तो म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954. हा कायदा विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना धर्म न बदलता लग्न करायचं आहे किंवा ज्यांचं लग्न आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय आहे. कोर्ट मॅरेज, नोटीस कालावधी, हरकत, रजिस्ट्रेशन, लग्नानंतरचे हक्क या सगळ्याबाबत लोकांमध्ये खूप गोंधळ असतो. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल मॅरेज ॲक्ट संपूर्णपणे सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 हा एक सेक्युलर कायदा आहे. या कायद्यानुसार कोणतेही दोन व्यक्ती ज्यांचा धर्म, जात, पंथ वेगळा असला तरीही ते लग्न करू शकतात. हा कायदा कोणाला लागू होतो तर तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींना हा कायदा लागू होतो. या कायद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणत्याही पार्टनर्सला म्हणजे पती किंवा पत्नीला धर्मांतर करावं लागत नाही. आता स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत कोण लग्न करू शकते? या कायद्यानुसार लग्न करण्यासाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे. पहिली अट म्हणजे वयाची आहे. वराचे वय हे 21 वर्ष असावे तर वधूचे वय हे 18 वर्ष असावे लागते. तसेच दोघेही मानसिकदृष्ट्या सक्षम असावे लागतात. दोघांपैकी कुणाचाही जोडीदार जिवंत नसावा. दुसरं लग्न कायद्याने गुन्हा आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की लग्नाची नोंद कुठे केली जाते? लग्नाची नोंद ही मॅरेज ऑफिसरकडे होते. साधारणपणे जे विवाह निबंधक असतात तालुक्याच्या ठिकाणी यांच्याकडे ही नोंद केली जाते. वर किंवा वधू यांपैकी किमान एकाने त्या जिल्ह्यात 30 दिवसपेक्षा जास्त वास्तव्य केले असावे अशा अधिकार क्षेत्रात ते हा विवाह नोंदवू शकतात. आता स्पेशल मॅरेज ॲक्टची पूर्ण प्रक्रिया बघूया. स्टेप 1, विवाहाची नोटीस देणे. दोघांनी मिळून मॅरेज ऑफिसरकडे लिखित नोटीस द्यायची. ही नोटीस कलम 5 अंतर्गत दिली जाते. नोटीसमध्ये खालील माहिती असते: नाव, वय, व्यवसाय, पत्ता आणि वैवाहिक स्थिती. मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये तर ऑनलाईन सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकतो, म्हणजे ऑनलाईन आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपला अर्ज म्हणजे आपण नोटीस दिल्यानंतर 30 दिवसांचा कालावधी आपल्याला मिळतो. नोटीस मिळाल्यानंतर मॅरेज ऑफिसर सर्व कागदपत्रे तपासून ती ऑफिसच्या नोटीस बोर्डावर लावतो. 30 दिवसांसाठी सार्वजनिक करतो. या मागचा उद्देश असा असतो, जर कुणालाही कायदेशीर हरकत असेल तर ती मांडता यावी. आता हरकत कोण घेऊ शकतं? कोणतीही व्यक्ती 30 दिवसात हरकत घेऊ शकते. मात्र हरकत काही वैध कारणानेच घ्यावी लागते. म्हणजे वय कमी असणे, आधीच लग्न झाले असणे, निषिद्ध नाते असणे किंवा मानसिक असमर्थता. मला असं वाटत असेल की जर धर्म वेगळा असेल, जात वेगळा असेल, कुटुंबाचा विरोध असेल किंवा वैयक्तिक रागदबाव असेल, या कारणानुसार सुद्धा हरकत घेता येते. तर असं नाही, अशा कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हरकत घेता येत नाही. जर कोणतीही वैध हरकत असेल तर मॅरेज ऑफिसर चौकशी करतो आणि 30 दिवसात निर्णय देतो. त्यानंतर जाहीरनामा आणि विवाह. जर हरकत आली नाही किंवा फेटाळली गेली तर वर व वधू मॅरेज ऑफिसर समोर हजर होतात. सोबत 3 साक्षीदार असणे आवश्यक. दोघेही कलम 11 अंतर्गत जाहीरनामा साईन करतात आणि विवाह पूर्ण केला जातो. यामध्ये कोणताही धार्मिक विधी बंधनकारक नाही. आता विवाह प्रमाणपत्र मिळते. लग्नानंतर विवाह नोंद मॅरेज सर्टिफिकेट बुकमध्ये केली जाते. विवाह प्रमाणपत्र जोडप्यांना दिले जाते. हे प्रमाणपत्र संपूर्ण भारतात वैध कायदेशीर पुरावा मानला जातो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल यांसाठी कागदपत्रे कोणती लागतात? वर आणि वधूसाठी आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, मतदार ओळखपत्र असेल, तसेच जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला, 30 दिवसांच्या वास्तव्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, वैवाहिक स्थिती अशी अनेक कागदपत्रे लागू शकतात. तर साक्षीदारांसाठी ओळखपत्र, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि फोटो लागू शकतात. लग्नानंतरचे कायदेशीर हक्क काय असतात? स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न झाल्यानंतर पती व पत्नीला समान कायदेशीर दर्जा दिला जातो. तसेच पत्नीला मेंटेनन्स, तसेच घटस्फोटाचा, मुलांचा ताबा, वारसा हक्क असे अनेक हक्क दिले जातात. पत्नी CRPCच्या कलम 125 अंतर्गत सुद्धा निर्वाह भत्ता मागू शकते. आता CRPC बदलून BNSS हा कायदा आलेला आहे. आता बघूया स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत घटस्फोट. स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत झालेल्या विवाहाचा घटस्फोट याच कायद्यानुसार केला जातो. या कायद्यात घटस्फोटासाठी काही ठराविक कारणे दिलेली आहेत.
जर पती किंवा पत्नी यांपैकी कुणीही खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव त्रस्त असेल तर ते कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात। घटस्फोटाची मुख्य कारणे अशी आहेत: क्रूर वागणूक म्हणजे शारीरिक किंवा मानसिक स्थळ, व्यभिचार किंवा जोडीदाराशिवाय इतर व्यक्तीसोबत संबंध, परित्याग म्हणजे सलग 2 वर्षे किमान एकत्र काही कारण नसताना राहणे, मानसिक आजार किंवा असमर्थता, आणि काही विशेष परिस्थिती जसे की गंभीर संसर्गजन्य आजार। या कायद्यांतर्गत सुद्धा आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ शकतो। जर पती आणि पत्नी दोघांचंही असं ठरलं की एकत्र राहणं आता शक्य नाही तर ते परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ शकतात। मात्र त्यासाठी काही अट आहेत। त्यासाठी लग्नाला किमान 1 वर्ष पूर्ण झालेलं असावं, दोघेही वेगळे राहत असावेत आणि दोघांचाही घटस्फोटासाठी पूर्ण संमती असावी लागते। कोर्टात अर्ज केल्यानंतर साधारणपणे 6 महिन्यांचा कूलिंग पिरियड दिला जातो। हा कालावधी म्हणजे दोघांना पुन्हा विचार करावा, समेटाची शक्यता तपासावी यासाठी दिलेला वेळ असतो। मात्र काही प्रकरणांमध्ये कोर्टाला जर असे वाटले की समेटाची शक्यता नाही तर हा कूलिंग पिरियड माफ देखील केला जाऊ शकतो। घटस्फोटानंतरचे हक्क: घटस्फोटानंतर देखील पत्नीचे काही महत्त्वाचे कायदेशीर हक्क सुरक्षित राहतात, जसं की पत्नी निर्वाह भत्ता म्हणजे मेंटेनन्स ती मागू शकते, मुलांचा ताबा, मुलांच्या खर्चाबाबत कोर्ट निर्णय देते आणि या संदर्भात मुलांच्या हिताला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं। स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न झालं असल्यामुळे घटस्फोटानंतरचे हक्क हे धर्मावर नाही तर कायद्यावर आधारित असतात। स्पेशल मॅरेज ऍक्टचे काही महत्त्वाचे फायदे: हा कायद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा कायदा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे। धर्म बदलण्याची गरज नाही, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना कायदेशीर संरक्षण मिळते। लग्नाचं प्रमाणपत्र संपूर्ण भारतात आणि परदेशातही वैध ठरतं। NRI किंवा परदेशी नागरिकांसोबतच्या विवाहासाठी हा कायदा सुद्धा उपयुक्त ठरू शकतो। मित्रांनो, ही होती स्पेशल मॅरेज ऍक्ट संदर्भातील काही माहिती। आपणास या कायद्या संबंधित काही माहिती हवी असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा लॉट ऑफ मराठी। धन्यवाद।